गौतम बुद्ध जी, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज किनवट तालुक्यात होऊ घातलेल्या जागतिक बौद्ध धर्म परिषदेनिमित्त देशभरातून या कवी संमेलनाला आमच्यासारख्या किनवट सारख्या अति दुर्गम भागात विविध क्षेत्रातील आणि राज्यातील प्रसिद्ध असे कवी या ठिकाणी आपल्यासाठी त्यांनी वेळातून वेळ काढून या ठिकाणी उपस्थिती दर्शविल्याबद्दल मी संपूर्ण समाजातर्फे व माझ्या मित्रमंडळातर्फे मी त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो। या ठिकाणी आज संपूर्ण भारतामध्ये जागतिक बौद्ध धर्म परिषदेचा जो नावलौकिक केलेल्या अशा माझ्या किनवटच्या तरुण मित्रांनी त्या ठिकाणी राहुल कापसेजी असेल, अभय नगराळे असेल, सुबोध नगराळे असेल, अशा अनेक युवकांनी या कार्यक्रमाला प्रचंड मेहनत घेत असतात। जवळपास ते 2 ते 4 महिन्यापासून संपूर्ण ठिकाणात महत्त्वाच्या व्यक्तींना विनंती करून या कार्यक्रमाला उपस्थिती आवर्जून लावली पाहिजे या उद्देशाने ते मेहनत घेत असतात। हा कार्यक्रम एवढा मोठ्या प्रमाणात घेण्याचा उद्देश असा आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे विचार या देशात दिले आहे ते प्रत्येक घटकापर्यंत, शेवटच्या घटकापर्यंत पोहोचला पाहिजे। ज्या उद्देशाने हा कार्यक्रम दरवर्षी याच मैदानात होत असतो। कारण तुम्हाला जगण्याचा जो एक मार्ग ज्यांनी विचार ज्यांनी आपल्याला दिला आहे, या विचाराच्या कुठेतरी आपण बांधिलकी असलं पाहिजे। या भारताला स्वातंत्र्य मिळून जे आज अनेक वर्ष होऊनही तुमच्या आमच्या सारख्या बहुजनांना आजही आमचा हक्काचा मिळत नाही आहे। कारण बाबासाहेबांनी जो स्वप्न बघितलं होतं की माझा शेवटचा घटकाचा जो व्यक्ती आहे त्याचा हक्काचा त्याला मिळाला पाहिजे। आज आपण या स्टेजवरून अनेकसे विचार या ठिकाणावरून आपण घेऊन चाललो आहे, तर आपण शेवटच्या घटकापर्यंत, शेवटच्या व्यक्तीपर्यंत ते विचार पोहोचलं पाहिजे असं मी एक छोटासा कार्यकर्ता म्हणून मी या ठिकाणी माझं मनोगत व्यक्त करत आहे। मित्रो, मी जास्त वेळ घेणार नाही कारण कवी संमेलन चालू आहे, अनेकशे लोक या ठिकाणी त्यांना ऐकायसाठी आलेले आहे। तरी या ठिकाणी सर्व समितीवरतीनं माझा जो सत्कार करण्यात आलेला आहे आणि मला मान सन्मान दिल्याबद्दल मी तुमचा सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो की येणारा काळ तुमचा आमचा असेल आणि जनसामान्याचा असेल अशी मी गवाही देतो आणि मी तुम्हाला सर्वांना जय भीम करतो। जय भीम, जय भीम। विशेषतः प्रसिद्ध आहे ते त्यांच्या चांगुलपणामुळे, ते त्यांच्या धडाडीमुळे, ते करत असलेल्या कामामुळे आणि अनेकांचे संसार त्यांनी उभे केलेले आहेत। वेळोवेळी अनेकांना त्यांनी मदत केलेली आहे आणि राहुल कापसांनी मला सांगितलं की हा जो एवढा मोठा पुरावा उभा केलेला आहे
जाना पड़ता है।